सातारा जिल्ह्यातील जो पूर्वेकडचा भाग आहे मान खटाव याबरोबरच आता उत्तर कोरेगावमध्येही पाण्याची भीषण अशी अवस्था जो आहे ती आपल्याला पाहायला मिळत आहे। सध्या उत्तर कोरेगाव तालुक्यातील जे पिंपोडे बुद्रुक जे गाव आहे या गावामध्ये आपण आहोत आणि पाहू शकता की या भागामध्ये टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे। जवळपास मोठ्या संख्येनं या ठिकाणी नागरिक जे आहेत ते या पाणी भरण्यासाठी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत। खरं तर जवळपास 6 टँकर शासनाच्या वतीनं या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत आणि या निमित्तानं पाहू शकता की ज्या महिला आहेत किंवा पुरुष वर्ग जो आहे तो या भागामध्ये पाणी भरताना पाहायला मिळतो आहे। खरं तर जवळपास 16 पासून पळशीपर्यंतची जवळपास 35हून अधिक जी गावं आहेत या गावांना या पाणी समस्येचा या ठिकाणी सामना करावा लागत आहेत। बोलण्यासाठी आपल्यासोबत काही नागरिक आहेत, त्यांच्याशी आपण आज जाणून घेणार आहोत नेमकी काय समस्या आहे। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। आज मी तिला या भागामध्ये दुष्काळामुळे फार दयनीय अवस्था आहे आणि लोकांच्या पाणी फार टंचाई आहे, तर त्या शासनानं आम्हाला इथं पाण्याची सोय करून द्यावी अशी विनंती। नेमका या ठिकाणचा एक नांदवळचा तलाव आहे, नेमकं काय मागणी आहे तुमच्या लोकांची आणि काय प्रस्तावित प्रश्न आहे इथला? आता या नांदवळ धरणाचे असेल तर गाळणी गाव असा टोटल संपूर्ण आणि त्या ठिकाणी जे 052 पाणी दिलेलं ह्या भागाला ते पाणी त्यात पडावं आणि ह्या भागाचा दुष्काळ दूर व्हावा। नक्कीच गावचे तुम्ही सरपंच आहात, काय कशा पद्धतीनं नियोजन आहे आता सध्या गावाचं आणि आजूबाजूच्या गावात कशा पद्धतीची समस्या आता उद्भवते? सध्या आता कसं झालं आहे, महाराष्ट्रावरती दुष्काळाचं सावट आहे, त्यात उत्तर कोरेगावातील 35 गावं आहेत आणि त्याच्यामध्ये भयानक परिस्थिती आता सध्या पाण्याची आहे। शासनाकडून 2011 साली जो सर्वे झाला त्या सर्वेप्रमाणे शासनाकडून साधारण 1,40,000 लिटर पाणी आम्हाला सुरुवातीला मिळालं, परंतु त्या सर्वे 11 नंतर जो सर्वे झालेला नाही आणि आत्तापर्यंतची जी लोकसंख्या वाढलेली असल्यामुळे त्याच्यात 15% वाढ अशी धरून साधारण 1,70,000 लिटर गावाला पाणी आत्ता सध्या शासनाकडून मिळत आहे। परंतु लोकसंख्येचा विचार केला तर साधारण 12,500 ते 13,000 लोकसंख्येचं गाव आहे आणि 4-5 वाड्या वस्त्या असल्यामुळं ते पाणी अपुरं पडत आहे। म्हणून आम्ही लोकवर्गणीतून म्हणजे गावातील जे दानशूर लोक आहेत वगैरे त्याच्यामध्ये रेवण सर वगैरे आहेत, तिथं आत्ता विक्रम महाजन वगैरे व्यापारी वर्ग आहे, शैक्षणिक क्षेत्रातील काही मान्यवर आहेत, अशा लोकांच्याकडून आम्ही वर्गणी करून साधारण 2-2.5 महिन्यापासून एक साधारण 50,000 लिटर पाण्याचा टँकर या गावामध्ये आपण वाडी वस्तीसाठी चालू केलेलं आहे। त्याचबरोबर सुयोग लेंबे मित्रसमूहा माध्यमातून त्यांनी एक 15-20 दिवसापासून एक प्रत्येक वार्डमध्ये 2 टँकर अशा पद्धतीनं पाणी पुरवठ्याचा हा निर्णय घेतलेला आहे। परंतु लोकसंख्या जास्त असल्यामुळं या पाण्यामध्ये गावची ताण आम्ही भागवू शकत नाही, त्यातूनही प्रयत्न चाललेला आहे। तरी शासनाने अजूनही आम्हाला वाढीव टँकरची पर्याय देऊन गावच्या लोकसंख्येप्रमाणे आम्हाला पाणी पुरवावं अशी मी शासनाकडे विनंती करतो। नक्कीच खरं तर या महत्त्वाचा जे काही भाग असतो तो म्हणजे महिलांचा आणि यामध्ये पाणी काटकसरीनं वापरावं लागतं। आपल्यासोबत काही महिला पण आहेत बोलण्यासाठी। मावशी, गेल्या किती दिवसापासून आता पाणी बघताय, पाण्याची समस्या या ठिकाणी जाणवते? 4-5 महिने झालं पाणी नाही। बरं, पाणी नाही, कसं आता नळाला पण येत नाही, टँकरचं आलं तरी पुरत नाही। मग आता पाण्याची आमची काय सोय? दुष्काळ पडल्यासारखंच झाले ना, मग आता आम्हाला पाणी पाहिजे ना। एक तर अगोदर कसे 2 हंड्यात भागत होतं, आता भागत नाही, आता निदान 4 टिप तरी लागतात, मग तेवढं सरकारने आम्हाला द्यावं होतं। नक्कीच काय थोडक्यात सांगाल तुम्ही कशा पद्धतीनं आता सध्या पाण्याचा दुष्काळ बघताय तुम्ही की तुम्हाला अक्षरशः टँकरनं इथनं पाणी आणावं लागतंय? किती वर्ष झाली तुम्हाला लग्न होऊन आणि कशा पद्धतीनं आता हे बघताय इथला भागातला? ह्या पिंपोड गावाला तर एक नाही 89ला लग्न झालंय माझं, पण तेव्हापासून गावात पाण्याची टंचाईच आहे। म्हणजे आता एक नळाचं पाणी काय होईना थोडं तरी येतंय, पण आता म्हणजे जास्त कुटुंब वाढल्यामुळं पाणी बी जरा जास्तच लागतंय आणि पाणी पुरत नाही येतंय तेवढं। नक्कीच मावशी, आज बघितलं इथं टँकर आलाय, कशा पद्धतीनं पाण्याचं नियोजन घरचं केलं जातं तुमच्याकडून? आमचं काय आणतं ते हेळाचं पाणी जेवढं पण पुरत नाही आणि टँकर आम्हाला इतक्या दिवसात फक्त 3दाच आलाय आमच्या इकडं सारखं याच्यात टँकर। बरोबर, म्हणजे
गावात टँकर आहेत पण इकडं काही भागामध्ये पुरत नाही पाणी असं पण होतं. नाही आमच्या इकडे येतच नाही. 3दाच आलाय आमच्या इकडे टँकर. पाणी जसं टँकरचं चालू झालंय ना तसं 3च वेळा आलाय टँकर. शासनानं पाण्याची पुरवठा केला पाहिजे असं म्हणणं आहे. जास्त वाढवले पाहिजे पाणी. हो आमच्या इकडे पण आलं पाहिजे. सगळ्यांना देताय का नाही तुम्ही? आम्हाला पण दिलं पाहिजे. चालतंय. एक द्यायला एकूणच या भागात पाहिलं तर समस्या जी आहे ती पाण्याची बिकट आहे आणि प्रशासनानं जे लोकसंख्येचा जो प्रश्न आहे या लोकसंख्येच्या अनुषंगानं या ठिकाणी टँकर देखील त्या पद्धतीनं वाढवण्याची गरज या ठिकाणी ग्रामस्थ व्यक्त करत आहेत. कॅमेरामन तुषार जाधवसह संतोष नालोडे, TV9 मराठी, पिंपोडे बुद्रुक, सातारा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.